राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। या घटनेला 20 दिवस उलटले, मात्र अद्यापही आरोपींचा तपास लागलेला नाही। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कालपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं, तरी पोलीस प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढवून दिनांक 16 एप्रिलपासून राहुरी तालुका बंद पुकारण्यात आलाय। प्राजक्त दादा तनपुरे मित्रमंडळाच्या वतीनं 15 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी म्हटलं आहे की 26 मार्च 2025 रोजी शहरातल्या बुवासिंगबाबा तालीम येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांकडून विटंबना करण्याचा प्रकार घडला। देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने अत्यंत घृणास्पद अशा घटनेला सुमारे 20 दिवसांचा कालावधी झाला, तरीही आजपर्यंत पोलिसांना आरोपींचा तपास लागलेला नाही। त्यामुळे जनतेच्या भावना तीव्र आहेत। या अत्यंत महत्त्वाच्या तपासाकडे पोलिसांचे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष आणि याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी समस्त शिवप्रेमींच्या वतीनं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 14 एप्रिलपासून राहुरी शहरातल्या शनी चौक येथे लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। परंतु या उपोषणाची प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नाही। शासन स्तरावर याबाबत दाखवण्यात येत असलेली निष्क्रियता आणि यामुळे जनतेमध्ये वाढत चाललेला असंतोष या बाबींची शासनानं तात्काळ दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी, अन्यथा 16 एप्रिल 2025 रोजीपासून विविध सामाजिक संघटनांमार्फत राहुरी तालुका बेमुदत बंद पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाची दखल घेऊन तातडीनं आवश्यक कारवाई करावी आणि त्यांना उपोषणापासून परावृत्त करावं अशी ही मागणी यावेळी करण्यात आली। या निवेदनावर संतोष आघाव, सागर तनपुरे, प्रकाश भुजाडी, ज्ञानेश्वर बाचकर, प्रशांत नवले, अंबादास कुसमुडे, सचिन तनपुरे, राहुल तनपुरे, गणेश कोहकडे, प्रवीण राऊत, रवींद्र तनपुरे, अप्पासाहेब बाचकर, प्रशांत डवले, सचिन हार्दे, सचिन येवले, मोहसिन सय्यद, सचिन बाचकर, भारत रोकडे, सोमनाथ अनाप, प्रवीण ठोकळे, सुरेश म्हसे, दीपक साळवे, संकेत तनपुरे, सचिन वराळे, संदीप धुमाळ, धनंजय म्हसे, गणेश धाडगे आदींच्या सह्या आहेत। गेल्या 20 दिवसापूर्वी राहुरी शहरामध्ये बुवासिंगबाबा तालीम येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे, त्या पुतळ्या विटंबनाच्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे व त्यांचे सर्व सहकारी तसेच सर्व राहुरी शहर परिसर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमी नागरिक बेमुदत उपोषणाला शनी चौक राहुरी या ठिकाणी बसलेले आहेत। या उपोषणाला बसायची वेळ आली, कारण की गेल्या 20 दिवसापासून पोलीस तपास चालू आहे, परंतु त्या तपासामध्ये म्हणावा अशी प्रगती दिसत नाही। आरोपींना अजूनही कडक शासन झालेलं नाही किंवा आरोपी अजून सापडलेलेही नाहीत, तरी आरोपींना कडक शासन सापडावे व त्यांना कडक शासन व्हावे या उद्देशाने प्राजक्तदादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक आपलं बेमुदत उपोषण चालू आहे। या बेमुदत उपोषणाला प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा उद्यापासून राहुरी शहर हे बेमुदत बंद राहील व येणाऱ्या काळामध्ये राहुरी तालुका सुद्धा बेमुदत बंद राहील। तसेच चक्का जाम आसन, रस्ता रोको आसन, बाकी सर्व प्रकारचे आंदोलनाचे आयुध आम्ही वापरू। तरी प्रशासनाला मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण लवकरात लवकर आरोपींना सापडावे व त्यांना कडक शासन करावे। तसेच मी याद्वारे नागरिकांनाही कळवू इच्छितो की प्रशासनाला वेळोवेळी आमदार प्राजक्तदादा हे वेळोवेळी भेटले, त्यांनी प्रशासनाला वेळोवेळी निवेदनाच्या माध्यमातून, विनंतीच्या माध्यमातून त्यांना सांगितले की आपण कुठेतरी आरोपींचा शोध लावा व या ज्यांनी ही अशी निंदनीय घटना केलेली आहे त्यांना कडक शासन करा, परंतु तपासामध्ये म्हणावी अशी प्रगती दिसत नाही। म्हणून आम्हाला हे आता पुढच्या आंदोलनाचं पाऊल उचलावं लागत आहे। तरी यापुढील काळात जे काही आंदोलन होतील याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, याची प्रशासनाने दखल घ्यावी व त्वरित त्यांची तपासाचे चक्र वेगाने फिरवावीत असे मी या ठिकाणी आवाहन करतो। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।